नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण गव्हाचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. गहू बाजारभावामध्ये तेजी बघायला मिळत आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जराही न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे नागपूर, जिथे आवक 800 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत शरबती गहू असणार आहे आणि कमीत कमी दर 3200 रुपये, जास्तीत जास्त दर 3500 रुपये आणि सर्वसाधारण दर 3425 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे अकोला, जिथे आवक 120 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत शरबती गहू असणार आहे आणि कमीत कमी दर 3100 रुपये, जास्तीत जास्त दर 3600 रुपये आणि सर्वसाधारण दर 3300 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सोलापूर, जिथे आवक 815 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 2610 रुपये, जास्तीत जास्त दर 3995 रुपये आणि सर्वसाधारण दर 3440 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सांगली, जिथे आवक 319 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 2900 रुपये, जास्तीत जास्त दर 4000 रुपये आणि सर्वसाधारण दर 3450 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे मुंबई, जिथे आवक 6403 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 2900 रुपये, जास्तीत जास्त दर 5600 रुपये आणि सर्वसाधारण दर 4250 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पुणे, जिथे आवक 506 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत शरबती गहू असणार आहे आणि कमीत कमी दर 4400 रुपये, जास्तीत जास्त दर 6400 रुपये आणि सर्वसाधारण दर 5400 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह गहू बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे गव्हाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.